वहिनी आलीस तू? हां, कसे आहेत नील भैया? आता बरी आहे तब्येत. औषधाला चांगला रिस्पॉन्स देतोय. आत्ताच डोळा लागला त्याचा. मगाशी माझ्याशी बोलला सुद्धा. हो, चला बसा तुम्ही. चला तुम्ही आता थोडंसं खाऊन घ्या. मी तुमच्यासाठी मस्त गरमागरम शिरा आणलाय, घ्या. नको ग, मला भूक नाहीये. तरीही तुम्हाला खावंच लागेल का? मी भरवू? खरंच नको ग, इच्छाच नाहीये. घासच नाही जाणार माझ्या घशाखाली. नीलची ही अवस्था बघवत नाहीये माझ्याच्याने. वहिनी, तुमची मनस्थिती मी समजू शकते, पण वहिनी तुम्हीच जर काही खाल्लं नाहीत तर तुम्हीही आजारी पडाल. आणि आता तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायला हवी, तरच तुम्ही नील भैयांची काळजी घेऊ शकाल. स्वतःसाठी नाही, नील भैयांसाठी का? तुझं आणि माझं काय नातं आहे हे तर देवालाच ठाऊक. खरं तर माझ्यावर जो प्रसंग ओढवला ना, तेव्हापासून माझा माणुसकीवरचा आणि स्वतःवरचाही विश्वासच उडाला होता. पण नंतर तू मला भेटलीस आणि तू माझी आणि नीलची भेट घडवून आणलीस. कधी कधी मला प्रश्न पडतो की तू आमच्यासाठी एवढं सगळं का करतेस? वहिनी एक सांगू, मी विक्रम बरोबरच लग्न करणार, पण तेव्हा जेव्हा तुम्ही आणि नील भैया मिळून आम्हाला आशीर्वाद द्याल. आणखीन एक वहिनी, मी एक निश्चय केलाय. राजे शिर्क्यांच्या घरात मी तुम्हाला तुमचं स्थान मिळवून देणार आहे. आणि तसं एकदा झालं की मग तुमच्या दोघांच्या आशीर्वादानं आम्ही लग्न करणार. पण मी एवढी मोठी नाहीये ग. आपला मोठेपणा आपण नाही, इतरांनी ठरवायचा असतो. आणि माझ्यासाठी तुम्ही साईमा किंवा प्रियदर्शनी वहिनींसारख्याच आहात. देवयानी, साईमा, औषध घेताय ना? ठेवा तिकडे, आम्ही घेऊ. आमची काळजी करायचं कारण नाही. राजघराण्याच्या सोनारांचा फोन होता. त्यांना तुम्हाला काही डिझाईन्स दाखवायला यायचंय. किती वाजता बोलू? तुम्हाला जी वेळ सोयीची वाटेल ती त्यांना सांगा. आम्हाला विचारण्याचं कारण नाही. अजून रागावले आहेत आमच्यावर? मगाशी आम्ही तुमच्याशी जे बोललो साईमा, ते तुम्हाला त्रास द्यायला, तुम्हाला मनस्ताप व्हावा म्हणून नाही बोललो. जे मनापासून वाटलं ते मोकळेपणाने तुमच्याशी बोललो, इतकंच. एवढा तरी अधिकार आहे ना आम्हाला. प्रियदर्शनी, तुम्ही वाटेल ते बोलता. आजूबाजूला कोण आहे याचंही तुम्हाला भान नसतं. खरंच तुम्हाला काय बोलावं हे सुद्धा कळतच नाही. तुमच्या मते आमचं काय चुकतंय ते तरी कळू देत आम्हाला साईमा. तुमचं काय चुकतं? तुमचा आमच्यावर, आमच्या सांगण्यावर, राजे शिर्क्यांच्या परंपरांवर काहीही विश्वास नाही. राजे शिर्क्यांच्या विरोधात कुणी काही बोलायला लागलं ना, तर तुमचा त्याच्यावर लगेच विश्वास बसतो. यासाठीच रणवीर राजे पदोपदी तुमचा अपमान करीत असतात. तुमचा गैरसमज होतोय साईमा. आमच्या मानापमानापेक्षा आम्हाला सत्याची बाजू उचलून धरणं जास्त आवडतं. बस, तुमचं प्रवचन आम्हाला ऐकायची गरज वाटत नाहीये. प्रियदर्शनी, देवयानींना फोन करा आणि त्यांना सांगा की आम्ही त्यांना भेटायला बोलवलंय. आजच्या आज त्या आल्या तर खूप बरं होईल. जी.
रणवीर राजेंचा रणवीर राजेंचा बस बस. मणी ठाकूर हे नाव जरी उच्चारलं तरी आमच्या डोळ्यात पाणी येतं. ते आम्हाला आमच्या भावासारखे होते. मोठ्या विश्वासाने या वॉर्डाची जबाबदारी आम्ही त्यांच्यावर सोपवली होती, कारण या वॉर्डवर आमचं विशेष प्रेम होतं. मणी ठाकूर इथं आल्यापासून त्यांचं काम चोखपणे पार पाडत होते. त्यांनी अल्पावधीत केवढं काम केलंय हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तुम्ही ते पाहताच आहात. त्यांनी आम्हाला शब्द दिला होता, आम्ही शेवटपर्यंत लढू, आणि तसे ते लढले. स्वतःच्या शब्दाला जागले. आता आम्ही एवढंच सांगू, तुमच्यासाठी, तुमच्या न्याय हक्कासाठी आम्ही आमचा उजवा हात गमावून बसलोय. वहिनी, तुम्ही बोला. नमस्कार, मी सुशीला मणी ठाकूर. सुशीला वहिनींचा सुशीला वहिनींचा सुशीला वहिनींचा. एक अभागी स्त्री आपल्यासमोर आपल्या नवऱ्याच्या खुनाची किंमत मागण्यासाठी उभी आहे. माझ्या नवऱ्याचा खून कुणी केला, का केला, कशासाठी केला, त्यात कोणाचा हात आहे हे आपण सगळे जाणताच आहात. आणि तरीही तुम्ही त्यांनाच मत देणार का? रणवीर राजे, त्यांच्या शब्दाखातर माझ्या नवऱ्यानं बलिदान केलं. मला त्या गोष्टीचा अभिमान आहे. त्यांच्यासाठी, राजे शिर्क्यांसाठी ते शहीद झाले. रणवीर राजे निवडून यावे ही त्यांची अंतिम इच्छा होती, आणि ती इच्छा पूर्ण करणं माझी आणि तुमची जबाबदारी आहे. मग मला सांगा, ही जबाबदारी तुम्ही पार पाडणार ना? हो, रणवीर राजेंचा सुशीला वहिनींचा रणवीर राजेंचा सुशीला वहिनींचा. हॅलो. प्रियदर्शनी बोलते. हां वहिनी, बोला. कुठे आहेस तू देवयानी? हॉस्पिटलमध्ये आहे. हॉस्पिटलमध्ये? का ग? कोण आजारी आहे? वहिनी, माझी ना मैत्रीण आजारी आहे. म्हणजे आता बरी झाली आहे ती. सिरियस असं काही नाही. आता डिस्चार्जही मिळेल. काही काम होतं का? साईमांना तुला भेटायचं होतं देव, आणि तुला शक्य असेल तर आजच, जमत असेल तर आत्ताच निघ. आत्ता? म्हणजे एवढं अर्जंट काय काम आहे? खरं तर तुला त्यांनी का बोलवलंय त्याचं कारण मलाही माहिती नाही आहे देवयानी. ठीक आहे, मी येते. ठेवते फोन. बाय. देव्यांताई, तुम्ही या ना. हो, कशा आहात? बरी आहे. तू कशी आहेस? अगदी बरी आहे. अरे देवयानी, वहिनी, बरं झालं आलीस तू. तू जरा ताईंच्या चहा पाण्याचं बघ. ये ना. बरं मला सांग, तुझी मैत्रीण कशी आहे? मैत्रीण? हां, बरी आहे. साईमाननी एवढ्या तातडीनं का बोलावलं? खरं सांगू, मलाही माहिती नाही आहे. बैस ना, तुझंच खरं आहे. साईमा सांगते. जनी, साईमा चालेल. साईमा, बसा ना. हो. प्रियदर्शनी, देवयानीच्या चहा पाण्याचं जरा बघायला सांगा.
जी. सांगताय ना? जी. बसा ना. हो. बरं झालं तुम्ही आलात. काही काम होतं का? हो, महत्वाचंच बोलायचं होतं. खंडू, अहो तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये का आहात? घरचे सगळे ठीक आहेत ना? बरे आहेत. खरेदी कुठपर्यंत आली? खरेदी ना, हा चालू आहे. वेळ मिळेल तसं. ठेवा, जा तुम्ही. हे सगळं तुमच्यासाठी. हे काय आहे ह्याच्यात? काही कपडे आहेत, दागिने आणि रोख रक्कम. ह्याची काय गरज आहे? तुम्हाला गरज नसेल, पण आम्हाला त्याची गरज आहे. हे बघा देवयानी, आमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. आम्ही एका सामान्य कुटुंबातल्या मुलीला आमची सून करतोय असं लोक कौतुकाने म्हणत असतील, पण आम्हाला आमचं राजे पण विसरून चालणार नाही ना. तेव्हा लग्न समारंभात वावरताना तुमचं कुटुंब आमच्या आजूबाजूचंच वाटावं म्हणून ही छोटीशी भेट. या व्यतिरिक्त आणखीन काही लागलं तर निसंकोचपणे सांगा, आम्ही मदत करायला तयार आहोत. मला असं वाटतं मला निघायला हवं. तुम्हाला उशीर होत असेल तर निघा ना तुम्ही. या. देवयानी, आमचं गिफ्ट विसरताय तुम्ही. देवयानी, तुमच्यामुळे जर आमचा मुलगा आम्हाला परत मिळणार असेल ना, तर करोडो रुपये उधळण्याची आमची तयारी आहे. तुम्ही राजघराण्याची सून व्हायचं स्वप्न पाहिलं, ते पुरं होऊ शकलं नाही याबद्दल आम्हाला वाईट वाटतं. पण हे स्वप्नच पाहणं चुकीचं होतं असं नाही तुम्हाला वाटत? येते मी. हे काय? देवयानी गेली? आमच्याशी बोलणं झाल्यावर निघून गेल्या त्या. रागिणी, रागिणी, काय झालं रागिणी? कशासाठी रडतीयस? रागिणी, आता रडण्या कुंडाचे दिवस संपलेत.
आपला आपला सुंदर भविष्यकाळ आपल्याला खुणावतोय रागिणी. खरं तर आम्हाला जगायचंच नव्हतं रागिणी. पण तू परत आलीस आणि पुन्हा एकदा जगण्याची इच्छा निर्माण झाली. आम्हाला जगायचं आहे रागिणी. डॉक्टरांनी काही सांगितलं तरी आम्ही पूर्ण बरे होणार. आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत रागिणी, पूर्ण होणार. तुला माहिती आहे रागिणी, तू गेलीस आणि लिहिण्याची इच्छा संपली. तू गेल्यावर आम्ही शेवटचं नाटक लिहिलं. ते नाटक आपण आता करूया. नव्याने संसार थाटूया रागिणी. काळजी करू नकोस, सगळं ठीक होणार आहे. काय म्हणाले डॉक्टर? तुला घाबरवलं नाहीये ना? तुला काहीही झालेलं नाहीये नील. आता तू लवकर बरा होशील. मला माझा पूर्वीचा नील हवाय. हसरा, स्वप्नाळू. नील काय करतोयस तू? अरे डॉक्टरनी उठायचं नाही म्हणून सांगितलंय ना तुला. काही होणार नाही रागिणी, आम्हाला काही होणार नाही. रागिणी आम्ही एक स्वप्न बघितलं. चरणानेस कुठलं स्वप्न? तुझी आणि माझी स्वप्न वेगळी आहेत का नील? स्वप्नात आम्ही घर बघितलं रागिणी, आपलं घर. त्या घरात तू, आम्ही आणि आपली दोन छोटी छोटी मुलं. आम्ही संध्याकाळी घरी येणार. मुलं बाबा बाबा करत आमच्या जवळ. तू गरम गरम चहाचं कप घेऊन आमच्या समोर. रागिणी, हे सगळं असंच होणार. हे सगळं असंच होणार. आपलं एकमेकांना भेटण्याचं स्वप्न पूर्ण झालं रागिणी. आता आपलं संसाराचं स्वप्न पण पूर्ण होणार. तू म्हणतोस तसंच होईल नील. वाव, एवढी खरेदी. काय काय विकलेच आहे. सुंदर. देऊ, एवढं सगळं कुठून आणलं? हा, आणि हे काय?